जय भवानी, जय शिवराय. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, माझ्या गावकरी परिवाराला माझं मनापासून अभिवादन. आज जी गोष्ट बोलणार आहे ती माझ्या मनात कित्येक दिवस रेंगाळत होती आणि कदाचित तुमच्या मनातही असेल. पण फरक एवढाच, कोणी उच्चारितही नाही आणि विचारितही नाही. दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घ्या. पण आज आपण बोलू. भावांनो, बहिणींनो, एक गोष्ट मनात ठेवा, जीवन कधीही थांबत नाही, माणूसच थांबतो. मी स्वतः किती वेळा थांबलोय माहिती आहे का तुम्हाला? काही दिवस नाही, काही महिने नाही, काही गोष्टींसाठी कितीतरी वर्ष निघून गेली. कधी स्वप्नांसाठी थांबलो, कधी लोकांच्या बोलण्यामुळे थांबलो, कधी पैशांच्या अभावामुळे थांबलो, कधी स्वतःच्याच मनाच्या संशयामुळे थांबलो. आणि गंमत काय, ही गोष्ट आपल्या गावात, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या घरात रोज घडते. आज कोणीतरी दुकान सुरू करायचं, बरोबर ना? आज कोणीतरी दुकान सुरू करायचं म्हणतं, पण म्हणतो थोडे पैसे जमू दे, नंतर बघू, नंतर करता येईल. कोणीतरी व्यवसायाचं स्वप्न पाहतं, पण म्हणतं सध्या टाईम नाही. कोणीतरी परीक्षेसाठी तयारी करतं, पण तीन दिवसात मन मोडतं. कोणीतरी घरासाठी योजना करतो, पण वर्षानुवर्ष अशीच निघून जातात. आणि मग आपणच म्हणतो, आईला काय माझं नशीब. अरे भावा, नशीब नाही, समस्या काय आहे माहिती आहे का? तू थांबला ती समस्या आहे. थांबणं हीच समस्या आहे. कळते ना मी काय बोलतोय? मी ड्रायव्हिंगवर मी आता सध्या ड्रायव्हर आहे, तुम्हाला माहिती आहे. मी रस्त्यावर फिरतोय. मला एक गोष्ट मात्र नक्की ध्यानात आली, एक गोष्ट मला ह्या रस्त्याने शिकवली, ती म्हणजे अशी: गाडी थांबली की अपघात जास्त होतात. ध्यानात घ्या, गाडी थांबली की अपघात जास्त होतात. रस्ता नाही, जीवनही अगदी तसंच आहे. चालत राहणार तर पोचणार. मध्ये जर थांबलो तर दोन्ही बाजूने ट्रक येतात. एका बाजूला लोकांचं बोलणं, दुसऱ्या बाजूला स्वतःचं मन. भावांनो, बहिणींनो, आज एक मनापासून सांगतो, गावात राहणं अडथळा नाही, मन छोटं असणं अडथळा आहे. कोणीतरी एकदा मला म्हणालं होतं, गावात राहून कोण मोठा झालाय का आजपर्यंत? तेव्हा मान डावत बसलो, पण आतून जळत बसलो. पण नंतर समजलं, मोठं ठिकाण नाही, मोठं विचार गरजेचं आहे. आज कळतंय, सगळे मोठे लोक शहरात गेले म्हणून मोठे झाले नाहीत, त्याआधी मनाने मोठे झाले होते. आपल्या गावात शेतकरी आहे, कामगार आहे, ड्रायव्हर आहे, दुकानदार आहे, पण कळतं का, सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. माहिती आहे का काय? ते म्हणजे एक स्वप्न दडलेलं आहे, पण धाडस नाही. आज ही गोष्ट बोलायची कारणं अशी आहेत, मी अजूनही परिपूर्ण नाही, अजूनही चुका होतात, अजूनही मन मोडतं, पण अजूनही थकवा येतो. पण एक गोष्ट मात्र बदलली, ती म्हणजे कोणती? आता काहीही झालं, कसंही झालं तरी थांबणार नाही. आपल्याला काहीतरी मोठं करायचं असेल तर लक्षात ठेवा, हळू करा, चुकून करा, पडून करा, पण थांबू नका. हे लक्षात ठेवा. थांबणं म्हणजे पराभव, चालणं म्हणजे शक्यता. आणि ही गोष्ट सांगून मी दूर जाणार नाही, मी इथेच आहे. आपण एकटे नाही, आपण एक परिवार आहोत. आपल्या गावचा, आपल्या मातीचा, आपल्या स्वप्नांचा परिवार. भावांनो, बहिणींनो, हे सगळं फक्त बोलण्यासाठी नाही, हा आपला प्रवास आहे. आणि हा प्रवास आपण मिळून करणार. एक दिवस मागे वळून पाहिलं तर म्हणू, सोपं नव्हतं, पण सुरू ठेवलं म्हणूनच आज इथं आहोत. आणि हो, आपल्या गावकरी परिवारात सामील व्हा. आपण अजून खूप लांब जाणार आहोत.
जय हिंद, जय शिवराय.